नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात अस्सल विदर्भ पद्धतीचा खूप चविष्ट मऊ आणि लुसलुशीत अशी गोळा भाताची रेसिपी। नेहमीचे तेच तेच वरण भात खिचडी खाऊन जर कंटाळा आला असेल तर झटपट बनणारा, अगदी कमी साहित्यात कमी वेळात बनणारा हा गोळा भात खाऊन बघा। गरमागरम गोळा भात आणि त्यासोबत ताकाची कढी, चिंचेचं सार, टोमॅटो सार किंवा उन्हाळ्याचे दिवस असतील तर फोडणीचा ताक, मठ्ठा खूप मस्त कॉम्बिनेशन आहे। चला तर बघूयात आता याची कृती। गोळे भात बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी तांदूळ। इथे मी बासमती तांदूळ घेतले आहे। ह्याऐवजी तुम्ही मोकळे होणारे कुठलेही तांदूळ घेऊ शकतात। अगदी काली मूछ तांदूळाचा देखील हा गोळे भात खूप मस्त होतो। यामध्ये पाणी घालू आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया। तांदूळ धुवून मी त्यातील पाणी निथळवून घेतले आहे। इथे कढईमध्ये 2 वाटी तांदळासाठी इथे आपण 2.5 वाट्या पाणी गरम करायला ठेवू। तांदळानुसार पाण्याचं प्रमाण कमी अधिक होऊ शकतो। भात अगदी मोकळा देखील व्हायला हवा, पण तेवढाच मऊ देखील शिजायला हवा। यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। चिमूटभर हळद घालणार आहे। चिमूटभर हिंग घालूया। 2 ते 3 हिरव्या मिरची घालायच्या आहे। 1 टीस्पून तेल घालूया। पाण्याला उकळी यायची आपण वाट बघूया। पाण्याला उकळी आली आहे। आता यामध्ये हे धुतलेले तांदूळ घालूया। आता यामध्ये थोडं लिंबू घालू, म्हणजे भाताची चव देखील वाढेल आणि हा छान मोकळा देखील शिजेल। यावर झाकण ठेवू आणि मंद आचेवर आता आपल्याला अर्धवट हा तांदूळ शिजवायचा आहे। 50% तांदूळ शिजेपर्यंत आता हा शिजवायचा आहे। तांदूळ शिजतोय तोपर्यंत गोळे करून घेऊ। गोळे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी बेसन। 1 वाटी तांदळासाठी 1 वाटी बेसन घेतला आहे। 3 लसूण पाकळ्या आणि 2 हिरवी मिरची ह्याचा असा ठेचा करून घेतला। यामध्ये थोडी हळद घालूया। 1 टीस्पून धणेपूड, अर्धा टीस्पून जिरेपूड घालूया। चवीनुसार लाल तिखट, चवीनुसार मीठ घालूया। चिमूटभर हिंग, 1.5 टेबलस्पून दही घालायचं आहे आणि 1.5 टेबलस्पून इथे तेल घालणार आहे। कच्चच हे तेल आहे। 1.5 टेबलस्पून घालूया। तेल घातलं की गोळे छान हलके आणि पोकळ असे होतात। यामध्ये कोथिंबीर घालूया आणि आता हे सर्व साहित्य आपल्याला नीट मिक्स करायचं आहे। हे गोळे अगदीच चटपटीत लागतात। या गोळ्यांच्या चवीवर तुमच्या गोळा भाताची चव अवलंबून असते। आता यामध्ये थोडं पाणी घालू आणि ह्याचं घट्ट असं पीठ मळून घेऊया। तळ हाताला थोडंसं तेल लावूया आणि या पिठाचे आपल्याला गोळे करायचे आहे। तुम्हाला आवडतील त्या आकाराचे गोळे करा, गोल गोल करा किंवा या प्रकारे असे मुटक्यांप्रमाणे करा। कुठल्याही आकारात तुम्ही हे करू शकता। ह्याच पद्धतीने आता सर्व गोळे मी करून घेते। लांब लांब असे। हे बघा, सर्व गोळे किंवा मुटकुळे तयार करून झाले। आता आपण भात देखील बघूया। हा भात देखील अर्धवट शिजला। यामध्ये असं पाणी देखील आहे। आता भात आपल्याला असा जरा साईडला करून घ्यायचा आहे आणि यामध्ये हे गोळे ठेवायचे आहे।
मधोमध हे गोळे ठेवा। तुम्हाला जर सवय नसेल, गोळे करायला वेळ लागत असेल तर आधीच तुम्ही हे गोळे करून घेऊ शकता। नाहीतर गोळे करताना जर उशीर झाला तर कधी कधी हा भात पूर्ण शिजून जातो। यामध्ये असा भात अर्धवट शिजून हे थोडं पाणी राहणं गरजेचं आहे, म्हणजेच आपले गोळे देखील शिजतील। आता आपण हा जो कडेचा भात आहे हा देखील या गोळ्यांवर असा घालूया, म्हणजे वाफेवर हे गोळे जरा लवकर शिजतील। या गरम गरम अर्धवट शिजलेल्या भातानी हे गोळे पूर्ण झाकून टाका। यावर झाकण ठेवू आणि मंद आचेवर हे गोळे आणि भात आता मऊ शिजेपर्यंत आपल्याला हे छान शिजवायचं आहे। हा भात खूप मस्त शिजला आणि गोळे देखील छान फुलले। आपण जर असा दाबून बघितला तर अगदी मऊ झाला आहे। यातील जे गोळे आहे ते देखील बघूया। बघा, आतपर्यंत अगदी छान असे शिजले, खूप मऊ झाले। आता आपण यावर झाकण ठेवू आणि 1 मिनिटानंतर आता बरोबर गॅस बंद करायचा आहे। अगदी घट्ट असं झाकण ठेवा आणि थोडा वाफेवरच आता आपल्याला हे होऊन द्यायचं आहे। गॅस अगदी पूर्णपणे बंद केला आहे, फक्त ह्या आतील वाफेवर हा भात जरा 5 मिनिटांसाठी ठेवूया। गोळा भातावर खाण्यासाठी एक फोडणी आपण तयार करून घेऊ। त्यासाठी 3 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया, जिरे, 4 ते 5 लसूण पाकळ्या बारीक चिरून घालूया, चवीनुसार लाल मिरची, आता हा लसूण आणि मिरची आपण या तेलामध्ये जरा तळून घेऊ। बघा, लसूणचा रंग हलका तांबूस झाला। आता आपण हा गॅस बंद करूया। सर्वात शेवटी कढीपत्त्याची पानं, लसूण मिरचीची फोडणी किंवा लसूण मिरचीचा तडका तयार आहे। 5 मिनिटांनंतर आता आपण झाकण काढून बघूया। वाफेवर देखील हा भात खूप मस्त शिजतो, अगदी सुटसुटीत असा झाला आहे आणि अगदी मऊ देखील शिजला। आता आपण हा सर्व करून घेऊया। गरमागरम गोळे भात मी ताक आणि कांद्याबरोबर सर्व केला आहे। ह्यावर कोथिंबीर घालूया आणि आपण जी केलेली लसूण मिरचीची फोडणी आहे, आता ही फोडणी यावर घालायची आहे। ही फोडणी तुम्ही जेव्हा भात पूर्ण शिजला तेव्हा देखील पूर्ण भातामध्ये घालून घेऊ शकता किंवा अशी वरती घेऊन खाल्ली तरी चालेल। गरमागरम आणि खूप चविष्ट असा गोळे भात किंवा गोळा भात तयार आहे। हा भात तुम्ही हे गोळे जे आहे हे या भातावर असे कुस्करून खा। हे गोळे ह्या भातामध्ये असे कुस्करायचे आणि यामध्ये मिक्स करायचे। आता हा जो गोळे आणि भात आपण मिक्स केला आहे, हा गोळा भात तुम्ही ताकाचा भुरका मारून किंवा कढीचा भुरका मारून खाऊन बघा। खूप मस्त अशी रेसिपी आहे, सर्वांनाच नक्की आवडेल। संध्याकाळच्या वेळी काय करू असा जर प्रश्न पडला असेल तर सुटसुटीत झटपट होणारा हा गोळे भात आहे, नक्की करून बघा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी रहा।